राज्य सरकारनं काढलेला तोडगा हा शेतकऱ्यांना आता कुठेतरी मान्य नाहीये। त्यामुळे सर्वत्र अजूनही शेतकऱ्यांचा संप हा सुरूच आहे। राज्य सरकारनं काढलेला तोडगा शेतकरी संघटनेनं अमान्य केलाय। त्यामुळे शेतकरी संपाचे आंदोलन हे सुरूच राहणार असल्याची घोषणा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी इस्लामपुरामध्ये केली आहे। तसेच 5 जून पासून राज्यात ताकदीने शेतकरी आंदोलन होणार असून 5 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात चक्काजाम केला जाईल। तर 6 जून रोजी सर्व सरकारी कार्यालयांना टाळे ठोकण्याचे आंदोलन होणार आहे। शेतकरी संपाबाबत मुख्यमंत्र्यांनी गडबडगुंडा केला असून पुरोगामी महाराष्ट्रात असे मुख्यमंत्री चालणार नाहीत। त्यामुळे भाजपने मुख्यमंत्री बदलावा अशी मागणी आता रघुनाथदादा पाटील यांनी केली आहे। शेतकरी संपावर जायचं घोषणा झाली, ग्रामसभेने घेतली। तिथं आज सकाळीच ग्रामसभेला उपस्थित नव्हते, त्याच्याही पेक्षा जास्त 1000च्या वर शेतकरी तिथं गोळा झाले गावात आणि त्यांनी या गद्दार लोकांचा निषेध केलेला आहे। हे आंदोलन पुढे चालवण्याची भूमिका घेतलेली आहे। तर हे आंदोलन आम्ही असं पुढे चालवणार आहोत। शेतकरी संघटना म्हणून आम्ही सर्वजण त्याच्यात सहभागी आहोत की जे काही शिष्टमंडळ गेलं त्यांच्याशी एकमत होईपर्यंत चर्चा व्हायला पाहिजे होत्या। शिष्टमंडळातले काही सदस्य मुख्यमंत्र्याच्या तोंडावर जर उठून जात असतील तर मग तिथं बैठक ती संपायला पाहिजे होती। म्हणजे